गोपीनाथ नाका वाहतूक सुधारणा प्रकल्प या प्रकल्पाचं भूमिपूजन या ठिकाणी आज संपन्न केलेलं आपण. तसं बघायला गेलं तर भूमिपूजनासाठी आम्ही काम थांबवलं नाही, समजलं की नाही. म्हणजे भूमिपूजन करू मग ते पेपरमध्ये येईल, आम्ही सांगितलं काम चालू करा. MMRDA च्या प्रत्येक प्रकल्पामध्ये मी माझ्या अशाच सूचना आहेत की कुठल्याही उद्घाटन किंवा भूमिपूजनासाठी थांबू नका, वेळेमध्ये प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे. आणि त्यामुळे मला आज आनंद आहे की हे सचिनजी इम्पॉसिबल मलाही वाटत होतं की ते हा ट्रॅफिक कोंडीचा प्रश्न मिटेल की नाही, कारण इथून खालून खूप युटिलिटी आहे, पाण्याची लाईन आहे, गॅसची लाईन आहे, इतर युटिलिटी आहे, सगळं गॅस लाईन, विजेची लाईन, पाण्याची लाईन सगळं. मी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलं काय वाटेल ते करा, परंतु कुठलंही तंत्रज्ञान आणा, काही करा, पण इथली कोंडी जी आहे त्याचा विकास मगाशी म्हणाला की देशामध्ये एशिया मधल्या सगळ्यात जास्त इथं थांबायला लागतं सिग्नलला. 7 ठिकाणाहून गाड्या येतात ना, तर लॉंगेस्ट सिग्नल जो आहे तो आपण आता 0 करतोय, 15 सेकंद. म्हणजे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळेल, कारण शेवटी तिथं लिहिलंय शिंदे साहेब स्वप्नपूर्ती, हे माझी नाही आहे, ठाणेकरांची स्वप्नपूर्ती आहे. कारण ठाणेकरांना दिलासा देण्याचं काम आपण अशा प्रकल्पांच्या माध्यमातून करतोय. फार किचकट काम आहे, परंतु मी बघितलं की जे युरोप मधले याच्यामध्ये कन्सल्टंट अपॉइंट केले, त्यांनी सगळं पाहिलं, मॅपिंग केलं आणि याच्यातून हा मार्ग काढलेला आहे. त्यामुळे आता जे सगळ्या गाड्या खालून येतात त्या खालून येणार नाहीत, वरच्यावरून काही लोक जातील. म्हणजे 3.5 मीटर मगाशी सुरू म्हणाले तुम्ही 3.5 मिनिटं, ते 3.5 नाही, 5 मिनिटाच्या वरती जायचं. पण त्यामुळे आता या सर्व या प्रकल्पामुळे 15 सेकंदामध्ये माणूस मुंबईला जाईल, नाशिकला जाईल, तिकडे ठाण्याला नौपाड्याला जाईल, तिकडचं इकडे वागळीत येईल, सगळं कोपरीला जाईल, नवीन रेल्वे स्टेशनला जाईल. त्यामुळे हा प्रकल्प अतिशय गेम चेंजर प्रकल्प आहे. किचकट आहे, कठीण आहे, परंतु खरं म्हणजे अतिशय कठीण असलेली कामच, सोपी कामं सगळे करतात, पण कठीण काम करणं महत्वाचं असतं, ते आम्ही करतोय. आणि त्यामुळे या सिग्नलमुळे फार फायदा होईल. MMRDAचे सर्व अधिकाऱ्यांना मी सुर्वे आपले सुर्वेनं ते एकत्र सगळं माहिती आहे. आणि मला आनंद आहे की या प्रकल्पा मुखर्जी आपले आहेत, आपण या सगळ्या प्रकल्पांना मुख्यमंत्री असताना सगळ्या मान्यता दिल्या, मंजुऱ्या दिल्या, फटाफट सगळ्या ट्रॅफिक डिकंजेस्ट झाली पाहिजे यासाठी. हा प्रकल्प तर महत्त्वाचा आहे, परंतु आपण कोस्टल रोड पण करतोय. आता जे येताना आपण पोल बघतोय ना उभे पिलर, ते कोस्टल रोडचे आहे. ईस्टर्न फ्रीचं एक्सटेन्शन करतोय. कुठपर्यंत ईस्टर्न फ्री मधून माणूस उतरला तो डायरेक्ट तिथे खेडानगरमध्ये एलिव्हेटेड आपण करतोय, तिथे वरती चढेल तो, ते थेट इकडून येईल आनंदनगर वरून डायरेक्ट साकेतून गायमुख ते फाउंटन, बरोबर ना. म्हणजे बाहेरच्या बाहेर सगळं ती ट्रॅफिक निघून जाईल. शहरामध्ये एकही वाहन येणार नाही. म्हणजे अहमदाबाद कडून येणाऱ्या गाड्या बाहेरून जातील, JNPT कडून येणाऱ्या गाड्या, मुंबईकडून येणाऱ्या गाड्या सगळ्या बाहेरून जातील. त्यामुळे ठाणे शहरामधली ट्रॅफिक पूर्णपणे कमी होऊन जाईल. एकही वाहन येणार नाही, पोल्युशन कमी होऊन जाईल, ट्रॅफिक कमी होऊन जाईल, अपघात कमी होऊन जातील. त्यामुळे हे देखील आपण केलंय. दुसरं, ठाणे आणि मुंबईला जोडणारा आपण ठाणे बोरिवली टनेल करतोय. ठाणे बोरिवली टनेलचं काम पण चालू झालेलं आहे. आता बोरिवलीला जायचं असेल तर 1.5 तास 2 तास लागतात. आता किती मिनिटात जाणार माहित आहे? 20 मिनिटात, फक्त 20 मिनिटं, बरोबर? फक्त 20 मी काय बोलत दुरुस्त करा माझे.
कारण मला माहिती आहे, कारण मी ते मंजूर केलं आणि त्याचं सगळं प्रेझेंटेशन पाहिलेलं आहे. आणि ते पण पलीकडे घोडबंदरला आपण जोडतो कोस्टल रोडला, त्यामुळे तिकडची पण तिकडनं परस्पर ती वाहतूक बाहेरच्या बाहेर निघून जाणार. त्यामुळे तो देखील ठाणे आणि मुंबईला जोडणारा अतिशय महत्त्वाचा, जसा GML आपला करतोय गोरेगाव मुलुंड लिंक रोड, तसा हा ठाणे बोरिवली रोड. त्यामुळे वाहतूक कोंडी जी आहे ठाण्यातली पूर्णपणे कंप्लीट डिकंजेस्ट होणार आहे. त्याचबरोबर दुसरा प्रोजेक्ट आम्ही करतोय, उपसभापती तुम्ही आज तुम्हाला माहिती पाहिजे, इथं आमच्या वरळीकडे पण वरळीकडे लक्ष द्यायलाच लागेल ना. वरळीमध्ये तिथं आता कोस्टलला जोडू आपण, तो सगळं करू आपण, तिथली ट्रॅफिक सगळी कमी करू. आणि वरळीमध्ये आता ते आपल्याला कोळीवाडे आहे, कोळीवाडे सगळ्या गोष्टी आहेत तिथे. त्यांना आपल्याला तुम्हाला माहित आहे का, जेव्हा हा आपला सीलिंग आपण करतो बांद्रा वर्सोवा, त्या कोळी लोकांनी तिथल्या मागणी केली, त्यांचा स्पॅन जो आहे बोटी येण्या जाण्यासाठी काहीतरी तो मला वाटतं आपण पहिला काहीतरी 65 मीटर घेतला होता, तो आपण डायरेक्ट नाही डबल केला, 130 केला आणि 150 कोटी रुपये त्याला लागणार होते. अगोदरचे लोक बोलले होणार नाही आणि ते रद्द झाला होता. पण मी अधिकाऱ्यांना बोलवलं, मी म्हणालो हे लोक आपले आहेत, कोळीवाडे आहेत, हे आपले भूमिपुत्र आहेत, त्यांना अडचणीत आणून आपल्याला काय प्रोजेक्ट करून फायदा आहे. मला हे करून पाहिजे, ते कुठल्याही पर्यंत तुम्ही काय करायचं, इंजिनिअरिंग ते जी काही तुमची टेक्निक असेल ती बोलवा. आणि तो आपण मंजूर केला. आणि तुमच्या कोळीवाड्याला मुख्यमंत्री झालं पहिलं ताबडतोब, मी मुख्यमंत्री असतानाच त्याला ताबडतोब निर्णय घेतला, अगोदरच्या मी थांबवलं होतं. त्यामुळे कोळीवाड्याचा तो मोठा प्रश्न आपण मिटवला. आणखी जे काय प्रश्न आहेत ते वरळीचे, जसं ठाणे बदलते तसं वरळी पण बदला. आणि इथे बाकी वरळी ठाणे मुंबई नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण प्रकल्प करतोय. महाराष्ट्रामध्ये पुण्याला जाताना मिसिंग लिंक केलाय, इंजिनिअरिंग मार्बल आहे. इंजिनिअरिंग मार्बल म्हणजे काय, तिथे जगातला वायडेस्ट टनल केला आपण, जगातला आणि देशातला सगळ्यात उंच वायाडक्ट केलाय. आणि आपल्या मध्ये काय लागतं नाही, खंडाळा लोणावळा लेकच्या खाली 150 मीटर आहे, लेकच्या खालून. त्यामुळे अतिशय डिफिकल्ट आव्हानात्मक चॅलेंज असलेला तो आपण टनेल आणि वायाडक्ट केला. आता पाण्याने तो एक दगड आला, ती फक्त बाहेरची जी ही असते ना कमान, ती डॅमेज झाली. काही लोक म्हणाले अरे मिसिंग लिंक पडला. असं काय पडतो का मिसिंग लिंक? आम्ही काम केलेलं परफेक्ट कॉन्क्रीट असतं एकदम, ठीक आहे. एवढा मोठा पाऊस पडला, एक दगड आला आणि त्याच्यामुळे तिथून पाणी खाली आलं, पण लगेच मिसिंग लिंक पडला असता तर संध्याकाळी वाहतूक चालू झाली असती का? ताबडतोब आपण केलं. त्यामुळे ह्या असे जे काही प्रकल्प आहेत या राज्याला पुढे नेणारे आहेत. समृद्धी महामार्ग नागपूर मुंबई, त्यालाही तुमच्या अगोदरच्या माणसाने विरोध केला होता, पण मुख्यमंत्री अरे कॉलनी, मेट्रो 3, कितीतरी प्रकल्पांना विरोध केले, पण आम्ही सगळे ते हटवून टाकले. आमचं सरकार स्थगिती सरकार नाही, प्रगती सरकार आहे आणि त्यामुळे या राज्याची प्रगती होते. मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना तुम्हाला गाडीत सांगितलं काय काय प्रोजेक्ट केले. प्रोजेक्ट करत असताना, विकास प्रकल्प करत असताना ज्या काही कल्याणकारी योजना त्याही आम्ही केल्या. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आमची टीम त्याच वेगाने काम करते. आम्हाला एकच आहे, या राज्याला पुढे न्यायचं आहे, या राज्यातली वाहतूक कोंडी दूर करायची आहे. इथं लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आम्ही देतोय. पॉट टॅक्सी BKC मध्ये त्याचं काम चालू झालंय. ठाण्यामध्ये देखील त्याचं आपण भूमिपूजन केलं ना,
काम चालू झालेलं आहे. त्यामुळे स्पॉट टॅक्सी म्हणजे त्या तुम्हाला लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळणार. तिथून जिथं तुम्हाला आता हॉस्पिटल आहे, मोठं मॉल आहे, तिथे डायरेक्ट एंट्री, आणि ज्या ज्या वसाहती आहेत, मोठी गृहसंकुलं, तिथं आपण त्याला हे देतोय. आणि त्यामुळे या सगळ्या लास्ट माईल कनेक्टिव्हिटीमुळे देखील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. आणि म्हणून अनेक प्रकल्प आहेत. सगळ्याची नाव मला घ्यायला लागलं तर वेळ लागेल खूप, कारण काम एवढे. हा, इंटरनल मेट्रो, आता ही मेट्रो मेन मेट्रो चालू आहे, इंटरनल मेट्रो पण आपण करतोय. म्हणजे या मेन मेट्रोला इंटरनल मेट्रोनी जोडणार. त्यामुळे ठाणं बदलतं हे लिहिलंय ते बरोबर आहे. आणि म्हणूनच या ठाणेकरांचं जे स्वप्नपूर्ती आहे ती करण्याचं काम इथं धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी खऱ्या अर्थाने ठाण्याच्या विकासाला चालना दिली. दिघे साहेबांनी या जेव्हा जेव्हा असे विषय झाले तेव्हा प्रशासनाच्या मागं उभे राहिले, लोकप्रतिनिधींना बोलवलं, त्यांची घरं जेव्हा तुटत होती त्या प्रशासनाला सांगितलं अगोदर यांना घरांच्या किल्ल्याने प्रकल्प चालू करा. मोठमोठ्या इमारती पडल्या, पण कुणालाही बेघर आम्ही केलं नाही. बेघर करून विकास करण्याची भूमिका सरकारची नाही. आणि म्हणूनच या ठाणे शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये जे काही प्रकल्प सुरू आहेत ते प्रकल्प एक वेगळ्या वेगाने सुरू आहेत. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, अगोदरच्या लोकांचा पाय ब्रेकवर होता, आमचा पाय एक्सलेटरवर आहे. त्यामुळे विकासाचा एक्सलेटर जे आहे ते आमचं चालू आहे. त्यामुळे आता काय बाकी तर परिस्थितीमध्ये बोलू आपण. आणि सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. जे MMRDA चे अधिकारी आहेत त्यांनी हा प्रकल्प किती महत्त्वाचा आहे आणि किती जनतेच्या हिताचं आहे लक्षात घ्या. आणि जे आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत स्पेको, त्यांनी पण फेको नाही स्पेको स्पेको SPECO स्पेको. आणि तुम्हालाही सांगतो वेळेमध्ये हा कंप्लीट झाला पाहिजे. वेळेच्या अगोदर केला तुम्हाला तर आम्ही इन्सेंटिव्ह देऊ, समजले की नाही. आणि म्हणून आपल्याला मी खूप खूप शुभेच्छा देतो. MMRDA चे जे प्रकल्प सुरू आहे, मुखर्जीने मी नेहमी सांगतो, मी कुठे कुठे विजिटला जात असताना पाहतो की त्याचे बॅरिकेड मोठे मोठे बाहेर आलेले आहेत. ते स्पीच करा, लोकांना त्रास होता कामा नये, माती डेब्रिज करा, काढून टाका. वरती काम चालू आहे तर खाली तुम्हाला काम करायला संधी आहे, मग खाली तुम्ही गार्डनिंगचं काम, झाडं लावायचं काम ते सुरू आहे. म्हणजे पॅरलली या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत, त्यामुळे लोक या ठिकाणी वेगाने या प्रकल्पांचा फायदा घेतील. पुन्हा एकदा मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. नागरिकांना, ठाणेकरांना शुभेच्छा देतो का या ठिकाणी अशा प्रकारचे विकास प्रकल्प जे आहेत हे मार्गी आपण लावतोय. आणि त्यामुळे भविष्यामध्ये होणारी वाहतूक कोंडी जी आहे ती दूर होईल. कारण आणखी काही बरेच प्रकल्प आपण लंडन आहे वगैरे बरंच आहे, काय ते कन्व्हेन्शन सेंटर आहे, खूप आहे. एक किती बेडचं आहे? 900 बेडचं सगळ्यात मोठं आरोग्य व्यवस्था आपण ठाण्यामध्ये करतोय. तिचं काम बिल्डिंग झाली आहे. आता अगदी एअर ॲम्ब्युलन्स उतरू शकते अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. आणि त्यामुळे या ठाण्यामध्ये आज आपण ग्रीन कव्हर वाढवतोय, पोल्युशन कमी झालं पाहिजे यासाठी प्रयत्न आपला चालू आहे. म्हणजे आपले डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जे आहेत हे प्रो एन्व्हायरमेंट आहे. पर्यावरणाचा समतोल राखून त्याचं रक्षण करून आपण प्रकल्प पुढे नेतो आहे. आणि त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पण MMRDAच्या अधिकाऱ्यांना मदत करा, इथे काय अडचण होता कामा नये. आणि काम आजूबाजूचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील या सहकार्य प्रोजेक्टमध्ये करा. कुठेही अडथळा निर्माण होता कामा नये, कारण असे प्रकल्प फार डिफिकल्ट असतात, चॅलेंज असतो या सगळ्या प्रकल्पांमध्ये. त्यामुळे कुठं काय तुम्हाला विरोध केला तर मला डायरेक्ट सांगा, मग मी त्याची व्यवस्था करतो. त्यामुळे तुम्हाला कुठे अडचण येणार नाही. खूप खूप सगळ्यांना शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकच मिनिट घेणार आपला
साहेब आपण आपल्या भाषणामध्ये म्हणाला की कोणी प्रकल्पासाठी ज्यांनी घरं दिली त्या कोणाला बेघर होऊन देणार नाही. साहेब अजूनही सवेरा इथल्या लोकांचा जो